अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पदयात्रा, प्रचार रॅली, कोपरा सभा घेत केलं शक्ती प्रदर्शन। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या समारोपाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसची कोपरा सभा, भारतीय जनता पक्षाची रॅली तर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी शहरातून काढली मशाल रॅली। भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी मांदळे यांच्यासह नगर सदस्य पदाच्या उमेदवारांनी शहरातून काढली प्रचार पदयात्रा। आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। दुसरे, आम्ही आता चाकणपर्यंत मेट्रो आणली। पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगलं पाहिजेच, त्याच्याशिवाय वाहतुकीची कोंडी सुटणार नाही, कुणी आलं तरी सुटणार नाही। ती मी पुढे आपल्या राजगुरुनगर पर्यंत आणू शकतो। वाहतूक कोंडीतून मोशी, चाकण, राजगुरुनगरची मुक्तता करण्यासाठी मेट्रोचा उत्तम पर्याय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना साथ दिल्यास पुणे मेट्रो चाकण बरोबरच राजगुरुनगर पर्यंत आणू शकतो। पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजगुरुनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि नगर सदस्य पदाच्या उमेदवार प्रचारार्थ कोपरा सभेत शहरवासियांना दिले आश्वासन। विधानसभा निवडणुकीत तुम्ही वेगळा विचार केला, तो पटलेला आणि रुचलेला देखील नाही, तरीही लोकशाहीच्या मार्गाने तो स्वीकारला, मान्य केला। अजित पवारांनी जाहीर भाषणात विधानसभा निवडणुकीतील माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या पराभवाची बोलून दाखवली खंत। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर पालकमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान। 31 जानेवारी पर्यंत महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आटोपणार। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होऊ शकतो, अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिले संकेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक लागले तयारीला। भारतीय जनता पार्टीच्या राजगुरुनगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवाजी मांदळे आणि भाजप नगर सदस्य पदाच्या उमेदवारांचे रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन। प्रचाराच्या सांगता काळात राजगुरुनगर नगर परिषदेत कमळ फुलण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा। शहरातून काढलेल्या प्रचार रॅलीत महिलांचा मोठा सहभाग। राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बापू थिगळे यांच्या प्रचाराची मशाल रॅलीने सांगता। राजगुरुनगर शहरासाठी विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार, आमदार बाबाजी काळे यांची माहिती। शहर विकासासाठी शिवसेना ठाकरे गट कटिबद्ध। राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी शहर विकासाच्या मुद्द्यावर माजी आमदार दिलीप मोहितेंवर टीकास्त्र। नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची सोमवारी रात्री झाली सांगता। आता प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत। त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर रोजी मुद्रित माध्यमांत देखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, राज्य निवडणूक आयोगाने केले स्पष्ट। नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान। महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजता प्रचार सभा, प्रचार फेऱ्या, ध्वनिक्षेपक आदींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचारावर बंदी। राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर रोजी निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसार माध्यम संनियंत्रण आणि जाहिरात प्रमाणन आदेश 2025 केला होता प्रसिद्ध। या आदेशाचा भाग 8 मधील परिच्छेद 16 अन्वये नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले नमूद।
पुणे जिल्ह्यातील 12 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतींचे एकूण 524 मतदान केंद्र असून एकूण 4,51,025 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. यामध्ये पुरुष 2,27,142 तर महिला 2,23,407 आणि अन्य 23 मतदार. मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात 26 नोव्हेंबरच्या अधिसूचनेद्वारे शासनाने 2 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी केली जाहीर. ही सार्वजनिक सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना सुद्धा लागू. नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालय, निम्न शासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम बँका आदींसाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. आदर्श आचारसंहितेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी. लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सहभागी होऊन पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आवाहन. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत माऊलीचरणी नतमस्तक. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचं घेतलं दर्शन. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, हरिभक्तपरायण पुरुषोत्तम पाटील आणि ॲडव्होकेट रोहिणी पवार आदींची उपस्थिती. बेकायदा तयार गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी जवळ बाळगल्या प्रकरणी वासुली फाटा येथे एका महिलेवर पोलिसांनी केली कारवाई. म्हाळुंगे MIDC परिसरात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाची कारवाई. दारू विक्री करत असताना पोलिसांची चाहूल लागता महिला आरोपीने ठोकली धूम. भांबोली फाटा ते वासुली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मोकळ्या जागेत 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:45 वाजता पोलिसांचा छापा.